काय रे बाबा, काय करता साहेबांची गाडी सांभाळा. तर मातोश्रीवरच्या भेटीनंतर राज ठाकरे त्यांच्या निवासस्थानी रवाना होत आहेत. जवळपास 1.5 तास मातोश्रीवरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये एक बैठक झाली. आगामी काळातली दोनही पक्षांची रणनीती, त्याचबरोबर अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. अनेक जण हे नाराज आहेत, त्यामुळे त्या नाराजांना शांत कसं करायचं, आगामी काळामध्ये दोनही भावांच्या एकत्रित प्रचार सभा पार पडणार आहेत. त्या प्रचार सभा कुठे होतील, कशा होतील याचं नियोजन करणं, एकंदरीतच महानगरपालिका निवडणुकांची पुढची रणनीती आखणं, यासाठी या दोनही भावांची, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची मातोश्री निवासस्थानी बैठक झाल्याची माहिती आहे. सचिन गाड आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत, आपल्याला अधिक माहिती देतील. सचिनकडे आपण जाणारच आहोत, पण त्यापूर्वी आपण काही अपडेट पाहतोय मातोश्रीवरती झालेल्या बैठकी संदर्भातले. राज ठाकरे उद्धव ठाकरेंची जवळपास 1.25 तास बैठक झाली, जी बैठक नुकतीच संपलेली आहे. राज ठाकरे काही वेळापूर्वीच रवाना झाले, पण पत्रकारांना प्रतिक्रिया देण्यास मात्र त्यांनी नकार दिला. जस्ट त्यांनी एक थम्सअप दाखवला आणि हसत हसत ते मातोश्रीवरनं बाहेर पडले. युतीचा वचननामा नेमका कसा असेल, प्रचारातले मुद्दे कसे असतील, दोनही भावांची एकत्रित मुलाखत, या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आणि रणनीतीसाठी दोनही भाऊ भेटल्याची माहिती आहे. काय रे बाबा, काय करता साहेबांची गाडी सांभाळा. आणि सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, आपण सचिनकडे जाऊया. सचिन, जवळपास सव्वा तास हे दोन्ही भाऊ मातोश्रीवरती चर्चा करत होते. काय चर्चा झाली समजू शकलेलं आहे का? ज्ञाना तब्बल 1.5 ते पावणे 2 तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. जशी फॉर्म भरण्याची मुदत संपली त्यानंतर तात्काळ राज ठाकरे मातोश्रीवरती दाखल झाले होते आणि आता प्रचाराची नेमकी रणनीती काय असेल, त्यासोबतच वचननामा नेमका काय असेल, कोणते प्रश्न घेऊन जनतेसमोर जायचं आणि दोन्ही नेते उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या संयुक्त सभांसंदर्भात ही भेट असल्याचं आपल्याला इकडे कळून येते. जवळपास पावणे 2 तास ही बैठक होती आणि त्या दरम्यान संजय राऊत हे देखील उपस्थित होते. आता अगदी काही मिनिटांपूर्वी राज ठाकरे हे मातोश्रीवरून बाहेर पडलेले आहेत. त्यांना विचारण्याचा आम्ही प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी उत्तर काही स्पष्ट दिलं नाही. युती झाली असं मिश्किल वक्तव्य करून राज ठाकरे हे सध्या आपल्या घराच्या दिशेने रवाना झाल्याचं दिसतात. मात्र नक्कीच आपण बघतोय की आता ठाकरे गट मनसे हे दोन्ही ॲक्शन मोडवरती आलेले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस संपताच काही तासातच राज ठाकरे मातोश्रीवर आलेले आहेत. मनसे आणि सेनेमध्ये जवळपास बंडखोरी देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे. जवळपास 7 ते 8 जणांनी बंडखोरी केलेली आहे आणि बंडखोरांचा मनधरणी कशी करायची या संदर्भात देखील चर्चा झाली असल्याची माहिती आहे. ज्ञानदा. सचिन, ताजे अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल. तर ठाकरे बंधूंमध्ये जवळपास सव्वा तास आगामी रणनीती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते. आता सगळ्याच पक्षांसमोर सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे, ते म्हणजे नाराजांना शांत करण्याचं आणि बंडखोरी रोखण्याचं. भाजपनं यासाठी एक वेगळी रणनीती आखल्याची सुद्धा माहिती मिळते. नाराजांना शांत करण्यासाठी मुंबईत भाजप ॲक्शन मोडवरती आलेली आहे. केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी या बंडोबांची यादी मागवल्याची माहिती सूत्रांकडून दिली जाते. याविषयीची एक बैठक सुरू असून बंडखोरांना संपर्क साधण्यासाठी भाजपकडून स्थानिक नेतृत्वाला सूचना सुद्धा दिल्या गेल्या. आणि कालच भाजपच्या गोटातनं एक महत्त्वाचा निर्णय समोर आलेला होता, तो म्हणजे खासदार, आमदार, मंत्री यांच्या कुटुंबियांना या निवडणुकांमध्ये तिकीट वाटप केलं